मंडलिक मागच्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, मंत्री उदय सामंत. समाजाच्या विकासासाठी आम्ही बंड केलं, पालकमंत्री हसन मुश्रीफ. चंदगड तालुक्यातील यशवंतनगर येथे पार पडला कार्यकर्त्यांचा मेळावा. मंडलिक घराणे हे राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी आहे. संजय मंडलिक आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या विकास कामाची पद्धत येथील जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे संजय मंडलिक हे मागच्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते यशवंतनगर येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जानबा चौगुले यांनी केलं. सामंत पुढे म्हणाले, चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी आचारसंहिता संपताच येथील औद्योगिक वसाहतीसाठी मोठे प्रोजेक्ट आणण्यासाठी प्रयत्न करणार असून चंदगडच्या काजू उद्योगासाठी काजू क्लस्टर योजना राबवू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, समाजाच्या विकासासाठी आम्ही बंड केलं. आज देश जगात 5व्या क्रमांकावरती आहे. देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यावेळी संजय मंडलिक यांना मत म्हणजे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, नरसिंहराव पाटील आणि बाबासाहेब कुपेकर यांना आदरांजली आहे असे नामदार मुश्रीफ म्हणाले. संजय मंडलिक म्हणाले, चंदगड मतदारसंघासाठी 67 कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून वावड्या उठवल्या जात आहेत. पण जनतेनेही आता ठरवलंय, फिर एक बार मोदी सरकार. त्यामुळे ही निवडणूक राजेविरुद्ध नाही तर सतेज पाटील यांच्या विरुद्ध आहे. शाहू महाराज यांचा आदर असता तर त्यांना राज्यसभेवर निवड झाली असती, पण त्यांना काँग्रेसने बळीचा बकरा बनवला असल्याचाही टोला मंडलिक यांनी लगावला. यावेळी राजेखान जमादार, जयसिंह चव्हाण, दशरथ कुपेकर, अशोक पाटील, भरमाना गावडा, अनंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. प्राची कनेकर, तानाजी गडकरी, परशुराम पाटील, अशोक देसाई, भरत पाटील, शिवानंद हुंबरवाडी, मायाप्पा पाटील, सदाशिव सावंत, दयानंद कनेकर, अलिसो मुल्ला, कल्लाप्पा निवगिरे, महाबळेश्वर चौगुले, संगीता पाटील, एस वाय पाटील, अनिल सुरुतकर आदी उपस्थित होते. आभार अभय देसाई यांनी मानले.